नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण झाडांच्या मनात जाऊ ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेचा उत्तरार्ध अभ्यासणार आहोत. मागील भागात आपण कवी नलेश पाटील यांचा परिचय, त्यांचे लेखन साहित्य, कवितेची उद्दिष्टे व कवितेतील प्रथम 4 कडव्यांचा भावार्थ अभ्यासला. आज आपण उर्वरित कडव्यांचा भावार्थ व शीर्षकाची समर्पकता अभ्यासणार आहोत. कवितेच्या काव्यपंक्ती बघूया. पाण्यात उतरुणी माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना, एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाव. कवितेचा भावार्थ. निसर्गाशी कवीचे एक अतूट असे नाते आहे. अनेक भावनांचा कल्लोळ कवीच्या मनात चाललेला असताना झऱ्याचे खळखळणारे पाणी पाहून ते पाणी हसत खेळत वाहते आहे असे कवीला भासते. कवीचे मन खडकावर जाऊन बसते आणि खळखळत वाहणाऱ्या पाण्याकडे बघते आणि हा निसर्ग जणू कवीला प्रतिसाद देतो आहे याची जाणीव कवीला होते. वाहणारे पाणी कवीच्या अंगावर तुषार उडवत पुढे जात आहे. त्या वाहणाऱ्या पाण्याची एकसर कवीला न्हाऊ घालते आहे. ज्याप्रमाणे कवी निसर्गाशी एकरूप झाला आहे, त्याचप्रमाणे निसर्गसुद्धा कवीला मायेने आपल्यात सामावून घेताना दिसतो. पुढील काव्यपंक्ती बघूया. ओंजळीमध्ये मी अलगद, आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. या पंक्तींचा भावार्थ बघूया. कवी नलेश कल्पना करताना दिसतात. कवीला आलेले अनुभव, त्याला जीवनात झालेल्या जाणीवा याची तो ओंजळ करताना दिसतो. ओंजळ करणे म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपले दोन्ही तळहात जोडून आपल्या तळहाताचा जो खोलगट भाग तयार होतो त्याला ओंजळ असे म्हणतात. जसे आपण आपल्या हातात या ओंजळीत पाणी घेतो, त्याचप्रमाणे जणू कवीने हाताची नाही तर त्याला मिळाल्या अनुभवांची ओंजळ केलेली आहे अशी कल्पना इथं कवी आपल्याला करताना दिसतात. या अनुभवरूपी ओंजळीत संपूर्ण आकाश त्यांनी सामावून घेतलेले आहे, घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अलगद आकाशाला आपल्या ओंजळीत घेऊन कवी अवघ्या पाण्याची ओटी भरताना इथं दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, अनेक सण समारंभ या ठिकाणी सवाष्ण स्त्रियांची खण आणि नारळाने ओटी भरताना तुम्ही बघितलीच असेल. त्याचप्रमाणे कवीने पाण्याची ओटी भरतानाची कल्पना इथं केलेली आहे. आपण विशाल झालो आहे असा अनुभव कवीला इथं येतो आणि अशा विशाल रूप आपल्या ओंजळीत पाण्याच्या सागरात जणू सूर्याचे प्रतिबिंब पोहत आहे असा अनुभवही इथं कवी करताना दिसून येतो. काव्यपंक्ती. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटते पंख नि त्यांचे झाले काऊ. भावार्थ बघूया. निसर्गातील विविध सुंदर वर्णन करत कवी आता निसर्गातील सुंदर अशा पक्ष्यांकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहताना दिसतो आणि या पक्ष्यांना तो हंगामाचे साक्षीदार असे म्हणतो. विद्यार्थ्यांनो, आपण जसे एखाद्या घटनेचा हा साक्षीदार आहे असं म्हणतो, म्हणजे त्या घटनेचा डोळ्यांनी बघितलेला हा सर्व तपशील
तो व्यक्ती सांगू शकतो. अगदी त्याचप्रमाणे हे पक्षीसुद्धा जणू बदलणाऱ्या या ऋतूचे साक्षीदार आहेत. कारण ऋतू जसे बदलतात त्याचप्रमाणे निसर्गातील हे विविध पक्षी विद्यार्थ्यांनो आपल्याला स्थलांतर करताना, येताना, जाताना दिसतात. म्हणजे ऋतू बदलला की हे पक्षी जणू आपल्याला त्याची साक्षीदारच भासू लागतात. कवी म्हणतात, घनदाट झाडी भर उन्हात त्या झाडांची नक्षीदार सावली झाडांच्या पायथ्याशी पडलेली दिसते. नंतर त्याच सावल्यांना जणू पंख फुटतात आणि चित्रातील चिव काऊ होऊन ते उडताना भासतात. अशी कल्पना कवी करतो. विद्यार्थ्यांनो, कवी नलेश पाटील यांचे हे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे अशा रूपकांसाठी कवी लोकप्रिय आहेत. निसर्गाच्या अस्तित्वाचे असे वेगळे विभ्रम ही कवी नलेश यांच्या कवितेची ओळख आहे. या ज्या काळ्या झाडांच्या सावल्या पडतात त्यालाच पंख फुटतात आणि झाडांवरचे जे कावळे आहेत ते जणू या सावल्यांनीच जन्माला आलेले आहेत, अशी कल्पना कवी नलेश यांच्याच कवितेत आपल्याला अनुभवायला मिळते. काव्यपंक्ती बघूया. मानवी स्पर्श न जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, मी झाड होऊनी तेथे पसरीन आपले बाहू. भावार्थ बघूया. विद्यार्थ्यांनो, कवी निसर्गमय झालाय. निसर्गाकडून कवीने जगण्याचे कसे हे शिकले आहे. नवनिर्मिती कशी हेही शिकायला कवीला मिळाले आहे. आता कवीला निसर्गाच्या स्वाधीन व्हायचे आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो, खूप सुंदर असे स्वप्न कवीने बघितले आहे. तुम्ही बघा, निबंध लिहित असताना मी झाड झाले तर, किंवा मी वृक्ष बोलतोय, अशा प्रकारचे निबंध तुम्ही लिहितात. अगदी त्याचप्रमाणे कवी कल्पना करतोय ती अशी की ज्या ठिकाणी मानवाचा स्पर्श झालेला नाही अशा एखाद्या अरण्यात झाड म्हणून कवीला जन्माला यायचे आहे आणि फांदीरूपी हात पसरून निसर्ग सौंदर्याचे दान संपूर्ण विश्वाला द्यायचे आहे. अशा प्रकारे झाडांच्या मनात जाऊन कवीला झाडांचे मन हे समजून घ्यायचे आहे. शीर्षकाची समर्पकता अभ्यासूया. कवी नलेश पाटील हे निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. कवी नलेश पाटील यांची झाडांच्या मनात जाऊ ही कविता निसर्गाचे सानिध्य अनुभवत त्यांच्या अम्लान सौंदर्याचा आस्वाद घेणे हा एक उद्देश तर आहेच. त्याचबरोबर आपण निसर्गातील एक भाग बनून विश्वाला सौंदर्याची अनुभूती करून देणं हाही उद्देश आहे. या कवितेत निसर्गाजवळ आपल्याला देण्याची अमर्याद शक्ती आहे असे कवीला वाटते. कवीला वाटते आपण ज्याप्रमाणे या निसर्गाचा आनंद घेतो त्याचप्रमाणे आपल्यासारख्या निसर्गप्रेमी रसिकांना सुद्धा त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. आणि म्हणूनच झाडांच्या मनात जाऊ या कवितेत कवी निसर्गातील अनेक घटकांचे दर्शन आपल्याला घडवत आहे आणि त्याची शक्ती याची जाणीव करून देत आहेत. ही जी सृष्टी आहे यातील झाडं, पानं, फुलं यांच्या मनात कवीला शिरायचे आहे, पोहोचायचे आहे आणि काय त्यांच्या मनात चालले आहे हे बघायचे आहे, समजायचे आहे. कवी किती सुंदर कल्पना करताना दिसतो. फुलांच्या सुगंधाला अत्तर अशी उपमा त्याने दिलेली आहे आणि त्या अत्तराचा फाया आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा कवी व्यक्त करताना दिसतो. बागेतील कवीला विविध रंगांची फुलपाखरे दिसतात. कवीला त्या कधी पताका वाटतात तर कधी ते जणू तोरण आहे अशी सुंदर तोरण आपल्या दारावर लावायचे अशी इच्छा कवी व्यक्त करताना दिसतात. निसर्गातील पाणी, खळखळणारे झरे, ऊन, आकाश, पक्षी, सावल्या
यांची अनेक रूपकं आणि या रूपकांसाठीच नलेश पाटील लोकप्रिय होते. येथे सावळा सूर ऐकण्यात दंग होणारी फुले, रंगपंचमी खेळणारी फुलपाखरे, उन्हावर नक्षी काढणारी सावली असे निर्जीव घटक जणू मानवाप्रमाणेच कृती करताना दिसतात असे वर्णन कवितेत आलेले दिसते. विलक्षण चित्रमयी मांडणी, तरल भाववाही शब्द, नाद, लय यांचा सुमेळ या कवितेत आढळतो. कवितेतील घटकात यमक अलंकार साधला गेलेला दिसतो. त्यामुळे कविता नादमयी, लयबद्ध झाली आहे. निसर्गाचे सानिध्य व सामिप्य अनुभवत त्याच्याशी एकरूप होण्याचा व त्याचे गुण आत्मसात करण्याचा संदेश कवी इथे देतात. चैतन्यमयी निसर्गाच्या सौंदर्य सोहळ्याचा आनंद घेताना आपणही त्या निसर्गाचा भाग बनावे व सौंदर्यानुभूतीचे दान इतरांना देत राहावे असा मौलिक संदेश या कवितेतून मिळतो. निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाचे मूल्य त्यात प्रतीत होते व ही कविता मनाला स्पर्शून जाते. म्हणून झाडांच्या मनात जाऊ हे शीर्षक समर्पक आहे. विद्यार्थ्यांनो, या काव्यपंक्तीतील शब्दार्थ आपण बघूया. थवा पक्ष्यांचा समूह, बहर हंगाम, बाहू हात भुजा, डुचमळते हलते, वसंत एक ऋतू, साक्षी साक्षीदार ग्वाही देणारे, स्पंदन कंपन, हंगाम मोसम सुगी, ओटी भरणे आशीर्वाद देण्यासाठी सौभाग्यवती स्त्रीच्या पदरात खण नारळ टाकणे. विद्यार्थ्यांनो, इथे आपली कविता संपते. मी आपली रजा घेते. धन्यवाद.